जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये एकाच वेळी आज होत आहेत तब्बल 300 नेत्यांचे जाहीर प्रवेश। महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल 300 नेत्यांचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा। नेमका काय आहे व्हिडिओ, किती आहेत प्रवेश, कोण कोण नेते, हा व्हिडिओ सध्या होतोय प्रचंड मुंबईसह महाराष्ट्रात व्हायरल। मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की बघूया। आता मात्र महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणामध्ये उद्धव ठाकरे यांचं वजन प्रचंड वाढल्याची चर्चा। या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंचा दबदबा शिंदेपेक्षा भारी। भाजप म्हणते शिंदेपेक्षा ठाकरेच बरे। नेमकी काय आहे बातमी, सविस्तरपणे जाणून घेण्याच्या अगोदर मित्रांनो, आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्स मध्ये आपलं स्वतःचं नाव किंवा आपल्या स्वतःच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून उद्धव ठाकरे यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच उद्धव ठाकरे किंवा युबीटी असं लिहायला देखील विसरू नका। आता वळूया आपल्या महत्त्वाच्या बातमीकडे, ज्या बातमीने सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आज मातोश्रीवरती सगळ्यात मोठा पक्षप्रवेश सोहळा होतोय। त्याची कारण आणि तो प्रवेश कोण कोण नेते आहेत याची संपूर्ण विवंचन आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपण शिवसैनिक असाल तर आपल्याला ही बातमी अतिशय आनंददायी आणि खूप महत्त्वाची वाटेल। नक्की कोणती केलाय प्रवेश सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो। सध्या महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या भोवती फिरण्यास सुरुवात झाली आहे आणि सुरुवात सध्या भाजपने केल्याचं दिसून येत आहे। भाजपने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय का, हे या प्रवेशावरून सध्या तरी सगळीकडेच जाणवतंय। कारण की उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली म्हणणारे भाजपचे नेते ठाकरे नावाला एवढे कसे घाबरतात असा सनसनीत टोला भाजपला लावला होता। गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे सगळेच नेते ठाकरे या नावाला अतिशय घाबरतात। नेमकी ठाकरेंची पावर किती हे भाजपला अजून देखील कळलेले नाही। त्यामुळे ठाकरे नाव काढल्याबरोबर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते। म्हणूनच ठाकरेंची ताकद ओळखणं भाजपला खूप अवघड चाललंय मित्रांनो। याच उद्धव ठाकरेंनी आता मात्र भाजपला देखील झोपेतून उठवलंय आणि इकडे शिंदे सेनेची देखील झोप उठवली आहे मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्यासाठी, ठाकरेंचं वर्चस्व संपूर्ण पूर्ण मुंबई महापालिका जिंकण्यासाठी बीजेपीने अतिशय मोठी खेळी केली असून मुंबईमध्ये गेल्या 3 वर्षापासून भाजपचे सगळ्याच ग्राउंड लेवल पासून ते उच्च लेवल पर्यंत सगळेच नेते कामाला लागले आहेत। मुंबईमधून ठाकरेंचे नगरसेवक कसे गळायला लागतील याची भारतीय जनता पार्टीने गेल्या 3 वर्षांपासून चाचपणी केली। मात्र भाजपच्या गळाला एकही नगरसेवक लागला नसल्याने भाजपचा तिळपापड संतप्त भाजपा होते। ठाकरेंचा एकही नेता आपल्याकडे मुंबईतून का प्रवेश करू शकत नाही हे भाजपला आज देखील उमगला नाहीये। त्यामुळे मुंबईत भाजपा नेमकी कुठे आहे हा प्रश्न त्यांच्याच नेत्यांना आता त्यांचेच लोक आता विचारू लागले आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती भाजपमध्ये 2 गट पडले आहेत, एक गट फडणवीसांचा आणि एक गट इतर नेत्यांचा। या सगळ्या गटांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना नवीन बॅकलॉग भरून घेण्यासाठी खूप मोठी जागा तयार झाली आणि यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या 300 नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा झालेला प्रवेश सोहळा ठाकरेंसाठी आगामी काळासाठी खूप मोठा बूस्टर ठरणार आहे। इतरत्र नेत्यांना देखील हा प्रवेश खूप संकटात नेऊन टाकणार आहे। शिवसेना संपली, उद्धव ठाकरेंची शिवसेना आता कुठे राहिली कुठे? ठाकरेंचे नगरसेवक नाहीत, आमदार नाहीत, नेते नाहीत, कोण नाहीत, मग ठाकरेंशी आता सामना करायला काही अवघड नाही असं भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटत होते। मात्र मुरलेल्या भाजपच्या नेत्यांना माहित होते की ठाकरे नावातच जबरदस्त ताकद आहे, त्यामुळे ठाकरेंना कमी लेखणं खूप महागात पडू शकतंय। याचीच पुन्हा चाचपणी झाली आणि भाजप
भाजपला शिंदेंना बाजूला सारत उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष पुन्हा उभा केला. महाराष्ट्रामध्ये शिवसेना पुन्हा उभी केली. स्वतःच्या बळावरती महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 10 खासदार आणले. भाजपचे 9 खासदार आलेत. मित्रांनो, उद्धव ठाकरेंचा एक खासदार फक्त अवघ्या 101 मताने पडला, तो पाडला गेला. म्हणजे भाजपपेक्षा डबल ताकद उद्धव ठाकरेंकडे. पक्ष, आमदार, चिन्ह, सत्ता काही नसताना ताकद येते, हे भाजपसाठी अतिशय नामुष्कीची गोष्ट होती. मित्रांनो, यातच उद्धव ठाकरेंचा विजय झाल्याचं भाजपला समजलं होतं. त्यामुळे ठाकरेंना कमी लेखनं भाजपच्या किती अंगलट येऊ शकतं हे लोकसभेच्या निकालावेळी भाजपला चांगलंच समजलं होतं. आणि हा निकाल समोर असतानाच भाजपच्या नेत्यांना अजूनही उद्धव ठाकरेंची आणि आदित्य ठाकरेंची भीती कायम वाटते. कारण की हे दोन नेते स्वतःच्या बळावरती संपूर्ण राज्य स्वतःच्या बाजूने करणारं दोन्ही नेतृत्व आहेत. त्यामुळे भाजपला देखील आता खूप मोठी भीती वाटते. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांच्या स्वप्नात देखील सतत उद्धव ठाकरेंची शिवसेना दिसते. ठाकरेंचे नेते दिसतात. सगळ्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेसोबत जाणं पसंत केलं तरी देखील शिवसैनिक नावाचं ब्रह्मास्त्र उद्धव ठाकरेंच्या पाठीशी जवळ असल्या कारणाने इतर शिंदेच्या आमदारांना, मंत्र्यांना तीच भीती वाटते. कारण की निवडून आणणारा शिवसैनिक जर आपल्या सोबत नसेल तर आपलं काय होणार पुढे. म्हणून मित्रांनो, आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश वाढत चाललेत आणि आता तर तब्बल 300 नेत्यांनी प्रवेश केल्यामुळे हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचंड मोठा जल्लोष म्हणावा लागेल. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये हा प्रवेश झालाय. पुणे, सोलापूर, सातारा तसेच धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या भागातून जिल्हा परिषद सदस्य 23, त्या प्रकारे उपतालुका प्रमुख शिंदेगडाचे 12, त्याच वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य असतील हे 47 आणि त्यानंतर सरपंच 128च्या आसपास सरपंच. तशाच प्रकारे शिंदेगडाचे उपजिल्हा प्रमुख, अजित पवार गटाचे उपजिल्हा अध्यक्ष तसेच भाजपचे राज्य सचिव या सगळ्यांना मिळून जवळजवळ 300 नेत्यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं जाहीर केलंय. आणि हा प्रवेश सोहळा मुंबईमध्ये प्रचंड थाटामाटात मातोश्रीवरती होणार असल्याची सगळ्यात मोठी खबर आपल्यापर्यंत पोहोचले. मित्रांनो, आणि हा मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जबरदस्त मोठा विजय म्हणावा लागेल. कारण की नगरसेवकही तेवढेच, साधारणतः 48 ते 49च्या आसपास माजी नगरसेवक देखील राज्याच्या विविध भागातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. म्हणजे सगळे पदाधिकारी, सगळे नेते, जवळपास म्हणून 300 नेत्यांचा हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश भाजपला अडचणीत आणणारा ठरू शकतो. हीच महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील उद्धव ठाकरेंसाठी असणारी सगळ्यात मोठी खबरबात म्हणावी लागेल. मित्रांनो, हा उद्धव ठाकरेंचा विजय आपल्याला कसा वाटतो, नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा.